ज्ञानदेव तुकाराम पंढरा गदवागे माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु सद्गुरुदेव महाराज की जय भारत माता की गौ माता की गंगा मैया की सनातन धर्म की राम जन्मभूमि की काशी विश्वनाथ भूमि की श्री कृष्ण भूमि की बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठाला 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 नरदेईचा हाची स्वार्थ संत संगे करी परमार्थ अनेक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण सोडी द्रव्य दारा आशा संत संगे दशा पावावी अनेक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण जरी पोखले शरीर तरी ते केव्हाही जाणार अनेक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण जनार्दनाचा एका मने संतापायी ठाव घेणे अनेक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण पांडुरंगा करू प्रथमान म्हणा पांडुरंगा करू प्रथमान म्हणा पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरणा संताची दुसरी चरणा संताजिया दुसरी चरणा संताजिया नंजकृपादाने कथेचा विस्तार वादाने कथेचा नंजकृपादाने कथेचा विस्तार वादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका रत्नाकर धौतपदा हिमालया किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्वकार्येषु सर्वदा मायोगपीठे तटी भीमरत्तं वरं पुण्डलीकाय दातुं मनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्नं परमलिङ्गं भज पाण्डुरङ्गं नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धु सखा पूर्णमाजा मती मंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराशी मनोजवं मारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानववाक्यं श्रीरामदूतं शरणपद्ये या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः चरितं शिवराजस्य विजय श्री विराजितं विराजभूतं रसं पुण्यं रामायणे वापरं कायवानु आता न पुरिले वाणी कायवानु आता न पुरे कायवानु आता न पुरिले कायवानु आता न पुरे मस्तक चरणी देवीत मस्तक चरणी देवीत मस्तक चरणी देवीत नरदेईचा हाची स्वार्थ संत संगे करी परमार्थ अनेक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती विद्येची माता सरस्वती अनंत कोटी ब्रह्मांड भगवान गोपाल कृष्ण ज्ञानेश्वर भगवान भगवान मुंगसाजीराम गुरुसद महादेव मौली परमपूज्य गुरुवारी वाणीभूषण श्री कनेरकरजी महाराज ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतव्य सिंहासनाधीश्वर अखंड लक्ष कुलंकृत राजकार्य धुरंधर राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आम्हा तमाम तरुणांचा आराध्य बळी वर्षी सौम्यकानंद ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजचे कीर्तन पुष्प आपल्यामध्ये गुंफल्या जात आहे असे परमपूज्य वैकुंठवासी ज्ञानेश्वर वनारात ज्ञानेश्वर नाना निवृत्ती मळे नळे यांच्या आजच्या या पावन प्रसंगी कीर्तन प्रसंगाला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत आदरणीय मृदंगाचार्य आदरणीय गंभीर बाबा महाराष्ट्रातील नामवंत आदरणीय गायनाचार्य आदरणीय 2-3 बाबा संपूर्ण आदरणीय मंच आता सगळ्याचे नाव काही पाठ नाही माझ्यासोबत आलेले आदरणीय आमचे मित्र अनिकेत दादा तापकीर आदरणीय सामाजिक आदिवासी विकास मंत्र्यांचे ओएसडी रवीजी दांडगे अंकुदा ठाकरे आदरणीय संपूर्ण आदरणीय ज्यांनी मला धमकी दिली असे आदरणीय नगरसेवक महोदय संपूर्ण आदरणीय मंच आता सगळ्याचे नाव काही पाठ नाही इथे काही शेत नाही किंवा इथे काही मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसलेले आज बसलेले बाजू बसलेले मागं उभे असलेले चपला घालून आले सपत निघाले बायकोचं बदल नवऱ्याचं बदल जेवून आले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा आलेले कोणाला येऊन दिलेले आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना दांडी मारलेले या सर्वांना जय श्रीराम गरुड विठ्ठला 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 मी जशी कीर्तनाची सुरुवात कशी करायची आहे सर्वांनी आपापले 2 हात असे घ्यायचे काकू असे घ्यायचे असे घ्यायचे बाबा असे हात घ्यायचे सगळ्यांनी खुर्चीवरच्यांनी घ्यायचे आहे मला माहित आहे मागच्या उभे असलेल्यांनी घ्यायचे सगळ्यांनी घ्यायचे आहे हा चल बोल भारत माता की
ठेवून द्या खाली, काही कामाची गोष्ट नाही. मला असं वाटलं मी विदर्भातून आलोय बाबा, आणि खटं नाही सांगत बाबा, खरंच सकाळी 7 वाजता निघालो म्हटलं, आणि 4 वाजता इथं त्या आपल्या कोणतं गाव सिन्नरले पोहोचलो. असं वाटलं आता 2 तासात पोहोचतो, पण अजिबात काही पोहोचलो नाही. तुमच्या इथचं ट्रॅफिक एवढं लाल लाल होत होतं का माहीच लाल करून टाकली. आणि दादा तो आपला रांजणगावचा घेतलेला प्लॉट कॅन्सल करा, आपण आपल्या खेड्यातच राहू, पण पुण्यात राहणार नाही. आयुष्यातली सर्वात लेट झालेली माई आजची कीर्तन सेवा दादा इतिहासात गोंदल्या जाईल. त्याच्यामुळे मी लय धमक्या खाल्ल्या. मला 2 नगरसेवकाचे फोन आले, आजला लवकर 2 मिनिटात आले तर ठीक नाही म्हणे, दादा पोत्यात टाकून हाणल्याशिवाय राहीन नाही म्हणे. त्याच्यामुळे एका त्या स्विफ्ट मध्ये बसलो बा आलो. त्याच्यामुळं मी विदर्भातून आलोय, मी विदर्भातले लोक आहे. आम्ही रात्रीतून सरकार बदलवतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असेल, चेहरे गिरे चांगले असेल. काय चेहरे आहे पाय ना, पहिल्या लाईन मधले चेहरे पा, मागच्या लाईन मधले चेहरे पा. काही चेहरे तर असे आहेत जसे का मौतीतून आले आहे कसे चेहरे आहे. त्याच्यामुळे हसलं पाहिजे, हसलं पाहिजे. मला माहित आहे माही चुकी आहे. 2 तास कीर्तन लेट सुरू झालाय, 2 तास कीर्तन लेट संपणार आहे, याची अजिबात काळजी करू नका. आणि मागचे सगळे लोक उभे आहे, त्याला असं वाटते का लवकर कीर्तन संपते, अजिबात संपत नाही. मी फेटा बांधत होतो तेव्हा मला आचारी सांगत आले, बाबा सगळा स्वयंपाक झालाय म्हणे, फक्त पोळ्या शिल्लक राहिल्या म्हणे. तेवढ्या पोळ्या होईपर्यंत मी बोलणार आहे. आणि मागच्या सगळ्या उभे असलेले विनंती आहे, देवानं उभं राहासाठी पायी दिले तर बसण्यासाठी काहीतरी दिला आहे, त्याचा उपयोग घेतला पाहिजे. माझी मागच्या सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्यांना समोर येऊन बसलं पाहिजे. उभं राहायचं सीझन आहे, सगळेच उभं राहीन तर पडन कोणीच नाही. त्याच्यामुळे मागच्या सगळ्याला विनंती आहे, या बाबा बसा, बाबा बसा. तुम्ही बसत नाही तोपर्यंत मी काही बोलायला सुरुवात करत नाही. एक हाले ना, आणि मी विदर्भातला वय, मी हाले ना. बसा बसा. मुडव्यात आहे का तुम्हाला? बस ना बाबा बसा. जेवायला 2 तास वेळ आहे, एवढा वेळ तुम्ही उभं राहून मला सहन नाही करू शकत. माया कीर्तन ऐकासाठी सहन नाही, सहन शक्ती लागते. त्याच्यामुळे या दादा बसा बसा. चांगले आहे लोक विदर्भातली, एवढीच इज्जत आहे तेवढं मला समजलं. ठीक आहे, एवढी आहे ठीक आहे. मला असं वाटतं भारत माता की जय बोलना पडेगा, भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर इस देश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तर प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि भारत माता की जय म्हणतो आपण, पाकिस्तान चुलता, लंडन मावशी म्हणत नाही. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. शास्त्रों को एक अलय में लाकर बोले, शास्त्रों को एक अलय में लाकर बोले, दुर्गा भवानी के सिर के माथे निर्भय होकर बोले, जिनके रगों में हो अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले. बोले बोले भारत माता के, भारत माता के, छत्रपति शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के. बोलो जय श्रीराम, जय श्रीराम. आता असं वाटून राहिलं की पुण्यात आलो, नाही तर याच्या आधी असं वाटत हृदयरोगाची कार्यशाळा आहे का बा. आणि संप्राप्त सेवेला निवडला भंग, संप्राप्त सेवेला निवडला भंग. कैवल्य दाणी परंपराभिमानी भजन श्रमणे वैष्णवाग्रगणी संत शेषनाथ महाराजांचा 5 चरणाचा भंग आहे. आजच्या भंगामध्ये ज्ञात महाराज काय सांगतात, 4 प्रकारचे संत आहे, प्रेम प्रदान, शांती प्रदान, ज्ञान मध्ये वैराग्य प्रदान. त्याला 4 नंबरचा शांती प्रदान म्हणजे ज्ञात महाराज काय सांगतात, माणसाला जन्माला आल्यावर, माणसाला जन्माला आल्यावर स्वतःचा स्वार्थ किती साधायचा आणि हा स्वार्थ साधता या जीवनाचा परार्थ किती साधायचा हे सांगणारा 5 चरणाचा सुंदरचा भंग आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. मित्रांनो म्हटलं पाहिजे, चालले का लोट नको घेऊ, चहा प्याले जो म्हणणारा आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा. तुमची संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही राजाची संगत करा, राजा एक दिवस तुम्हाला नौकर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नेत्याची संगत करा, नेता एक दिवस तुम्हाला कार्यकर्ता बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चोराची संगत करा, चोर एक दिवस तुम्हाला जैलात नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही संतांची संगत करा, हो एक दिवस दैवाचं दैवी रूप दाखवल्याशिवाय राहणार दादा. पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या.
भार्या म्हणजे काय होते? काय होते? पुरुष वर्ग काय होते? इकडल्या माणसं बोलत नाही का? मुकणे आहे का? कसं काय? काय होते भार्या म्हणजे? बायको. तुमचं सांगत असेल ना, केडीचं पान डोर डोर फाटे, ते गेले कीर्तनाले मले हुर हुर वाटे. आजकाल तर बाबा नवीन निघाला. येवल्या येवल्या सस्याचे येवले उले पाय, आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय. आपला काही कीर्तनकाराचा कोणता पक्ष नसते. मोठे लोक आहे बोलत, पुण्यातून बोलावं एवढी आमची हिंमत नाही. कीर्तनकार वक्तेचा कोणता पक्ष नसला पाहिजे. बाबा तुम्हाला चांगला अनुभव आहे. कीर्तनकारांना आल्या आल्या कीर्तनाला पटकन सुरुवात केली पाहिजे. आयोजकाची स्तुती करता करता पुढच्या वर्षीची लाईन लावली नाही पाहिजे. हा सौजन्यवाल्याची स्तुती करता पुढच्या वर्षीची लाईन लावलेली पाहिजे. कीर्तनकारांना वक्ताना या नारदाच्या गादीवर कोणा पक्षाचा आणि कोणा नेत्याचा प्रचार केला नाही पाहिजे. या कीर्तनकार वक्त्याचा एकच पक्ष असला पाहिजे. या कीर्तनकार वक्त्याचा एकच पक्ष हरिनामावर लक्ष, हाच आमचा पक्ष. ज्या हातात ज्या पंजात घड्याळ आहे, ज्या पंजात घड्याळ आहे, त्या हातात कमळाचं पुष्प घेणे आहे, त्या विठ्ठलाच्या चरणावर सोडणे आहे. या लोकांवर बघतो तुम्ही धनुष्यबाण चालवणे आहे. याचे कान बहिरे झाले असन, याच्या कानात तुतारी वाजवणार, अंधार संत मशाल लावणार. कधी स्कॉर्पिओ आहे, कधी इनोवा आहे, कधी रेल्वे इंजिन आमच्या सोबत आहे. दादा समजलं संत पायजा, नाही तर काही अडचण नाही. आपलं कीर्तन घरी गेल्यावर समजते. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. एका माणसाला दोन बायका करता येत नाही. शास्त्राचं बंधन आहे, सरकारचं बंधन आहे. पण एका पाटलाल्या होत्या दोन बायका. एक होती आवडती, दुसरी होती नावडती. आवडती 2022 मॉडेल फ्रीज, मिक्सर, पुरणयंत्र. नावडती होती 1932 मॉडेल. तिचे स्पेअर पार्टच भेटेना. तिच्याकडे होता उरोटा पाटा, डडन डंक नकं डंग डडन. आणि बायाचा भारीत भारी सण आला. कोणता सण आला? हे लेकर यायच्या आईपाशीच द्या. यायच्या आईच्या यायला चूप करू शकते, यायच्या बाबाला तर 2 मिनिटात चूप करते. हे तर लेकरू आहे. नाही तर म्यापाशी द्या, मी सांभाळतो. आको माको सन्माय साको संचा दिवा पाखर घाल जेव्हा आकली माकली सोन्याची टिकली बाई खेळला आले जाईन बाबा बलावले जाईन. मला सगळंच येते, फक्त माझी रिडिंगच वाढते, बाकी काही नाही. दादा पुनार भार्या बायाचा भारीत भारी कोणता सण आला काकू? मकर संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवाईचे पाय धुतले म्हणते. मग एका घराचे 2 घर झाले कसे पाहिलं पाहिजे. बायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांताला पाटीलबा म्हणते करा स्वयंपाक. वरची पाटलीन लागली, खालची पाटलीन लागली. 2 तास झाले. पाटीलबा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक? वरची पाटलीन म्हणते स्वयंपाक झाला. पाटीलबा 2 पायऱ्या का वर चढत नाही. खालच्या पाटलीनले वाटलं गिराईक चाललं वाटते. खालच्या पाटलीनं बुवाचे दोन्ही पाय पकडले. वरच्या पाटलीनले वाटलं गिराईक खाली चाललं वाटते. वरच्या पाटलीनं बुवाची शेंडी पकडली. थोड्या वेळानं पायते तर काय खाली खालची पाटलीन मंदात पाटीलबान वरून वरची पाटलीन 2 मिनिटानं एक बुडी जाते. पाटील बा तुम्हाला पंचांगला समजते, सांगा ना तीळ संक्रांत कायच्यावर आहे? पाटील बा मध्ये दिसत नाही काय कायच्यावर आहे तर पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्माये यातात पुनर्लभ्यम न शर्र पुन्हा पुन्हा. देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकोड्या चरचर केला, फेऱ्यान लावले, पॉन्ड्स लावायचं काम ठेवलं नाही. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा? तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे हे फार महत्वाचं नाही आहे. तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला लेकरं किती आहे हे फार महत्वाचे नाही आहे. तुमचे लेकरं किती न्याय नीती आचरणाने चालतात हे फार महत्वाचं आहे. तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे. समाजात राहता राहता तुम्ही समाजाशी नाळ किती बांधता हे फार महत्वाचं नाही हो. पण ज्ञानेश्वर नानांसारखं या जगतामधून गेल्यावर या लोकांच्या रूपात समाजामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे दादा. अरे तुम्ही ज्या कुटुंबासाठी कमावता, ज्या घरच्यांसाठी कमावता, हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो
तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे, तर तुम्ही देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगा हो. या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे दादा. आणि ते जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात? आमच्या ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात, अवघाची संसार सुखाचा. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करी, आनंदे भरीना तिन्ही लोक. आनंदे भरणा तेने लोके, आनंदे भरणा तेने लोके. अवघाची संसार सुखाचा किरण आनंद भरीण तिन्ही लोक. तुझा सुखणं आहे, माझं सुखणं आहे, विश्व बंधुत्व भावना, वसुधैव कुटुंब काही ज्ञानोबा माऊलींची भावना आहे. ज्ञानोबारायांनी असं म्हटलं का विदर्भवाल्यांचा संसार सुखाचा करी म्हटलं का? अजिबात नाही. पुणेवाल्यांचा संसार अजिबात नाही. त्यांचं सुख कोणासाठी? सर्वांसाठी सुख होतं. पण आपल्या सुखाची परिभाषा काय? काको, तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता? काय करता? सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघताना पाहता बाजूच्याची गेली आहे काय. त्याच्या घरची का लाईन गेली असेल तर आत्मा फार सुखी होऊन जातो. आणि त्याच्या घरची का लाईन असेल तर आमदाराला फोन कर, खासदाराला फोन केल्याशिवाय राहत नाही. आम्ही पुरुष वर्ग दाढी कटिंग करासाठी जातो, तिकडून आल्यावर आंघोळ करतो ना? करतो. तुम्ही कधी ऐकलं का महिला मंडळ ब्युटी पार्लरला गेलं तिकडून आल्यावर आंघोळ केली? अजिबात नाही दादा. यायचं सुख याच्यात आहे. आमच्या तरुणाईचं सुख कायच्यात आहे? आमच्या तरुणाईचं सुख चांगला मोबाईल, चांगली 4 व्हीलर, सोनं नाणं, चांगली गर्लफ्रेंड, चांगली बायको, हे आमच्या सुखाची परिभाषा आहे हो. पण आमच्या सुखाची परिभाषा नसते. आमच्या तरुणांनी मोबाईल कोणता घेतला पाहिजे? ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे. 4 व्हीलर कोणती घेतली पाहिजे? ज्या 4 व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच 4 व्हीलर घेतली पाहिजे. नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा. ती आमची सुखाची परिभाषा असली पाहिजे. आमचं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे. आम्ही कोणाचं तरी शुभचिंतक असलं पाहिजे. आमच्यासाठी कोणीतरी शुभचिंतक असलं पाहिजे. पण आपण त्याचं शुभचिंतक नसतो, त्याचं शुभ चालू म्हणून आपण चिंतेत असतो दादा. हाही शुभचिंतक असतो. आमचं सुख कशात आहे? आमचं सुख दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलाय. जास्त बोला तर बळबळाय म्हणते, कमी बोला तर मुकण्याय म्हणते, लवकर लग्न करा तर लग्नाले मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते, त्याच्या घरी रोज रोज जा कामधंदा नाही म्हणते, नका जाऊ तर अहंकारी आहे म्हणते, या बायकोचा ऐका तर बायकोचा भाड्या आहे म्हणते, नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते. लोक आम्हाला लय बोलते महाराज, लोकायले धोतरवालेले लय बोलते म्हणून मला समजलं सगळ्यांना धोतर का नाही घातले म्हणून. लोक लय बोलते, धोतरवाल्याला लय बोलते, धोतरवाल्याला पोरगी देत नाही, पहिले मी लग्न करून घेतलं नंतर धोतर घातलं, लय बोलते. आम्हाला लोकायला लय बोलते. आम्हाला म्हणते बरं आहे म्हणते तुमचं, आज ह्या गावात उद्या त्या गावात 9 रंगाचं 9 ठावाचं खायला भेटते म्हणते. त्याला मी म्हटलं चलून पाय, मी सोबत 3 दिवस करून पाय, प्रवास खाऊन पाय बाहेरचं नाही, मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तर मंजो. लोक बोलते आमचं सुख कशात आहे? आमचं सुख संसारात गेलाय. संसारात सुख आहे असं वाटते पण संसारात सुख नाही. आमच्या विदर्भात गहू पेरला की ज्वारीच्या उंब्या लागते. इकडे कसं काय? ह्या पोरीले पाबा मला माहित आहे नडे साहेबाची 50 गिन्नात होय, मला माहित आहे ते VIP आहे, पण मायापेक्षा VIP नाही आहे ते 2 तास, तिच्यामुळे तिले पहा तुम्ही. हा, आमच्या विदर्भात गहू पेरला की ज्वारीच्या उंब्या लागते. तुमच्याकडे कसं काय? ज्वारीच्याच लागते. चांगलं. आमच्याकडे भुईमुंगाच्या शेंगा वरत झाडाला लागते. तुमच्याकडे कसं काय? जमिनीत लागते. चांगलं. आमच्याकडे वायरमॉन टोपलाईट तुरसाकडे वर गेले की वरतच राहते. तुमच्याकडे कसं काय? खाली येते. चांगला. मग महिला मंडळ तुम्ही काय करता? या भुईमुंगाच्या शेंगा घरी आणता. भुईमुंगाच्या शेंगा घरी आणता. भुईमुंगाच्या शेंगा घरी आणल्यावर त्या भुईमुंगाच्या शेंगा निवळासाठी वरांड्यात घेता आणि त्या भुईमुंगाची शेंग दादा फोडता आणि त्या शेंगीचा दाना पोटात किंवा प्लेटीत टाकता आणि त्या शेंगीचं फोतर भुर्र असं रस्त्यावर फेकता. फेकता जोपर्यंत तुमच्या हातात तो शेंगीचा दाना होता, पोटात गेला किंवा प्लेटीत गेला,
तो तुमचा संत समागम होता. पण जर रस्त्यावर फेकला का दादा तो तुमचा संसार होता. हो फलकट तो संसार येथे सार भगवंत. संसारात सुख आहे असं वाटते पण संसारात सुख नाही दादा. या संसारातला पूर्ण पुरुषोत्तम कोण आहे? ऊर्ध्वमूल मध्ये शागम श्वस्तम प्राभुरव्यय छंदंस्य प्रणाने अस्तम वेद सवेदवे. आणि या संसाराचं फलित कशात आहे? आमच्या विदर्भात जवायला जवाई म्हणते. इकडे कसं काय जवाई म्हणते? जवाई जवाई नळे परिवारातले जवाई. कुकडे जवाई? नळे परिवारातले जवाई आहे ना. जवाई आहे. बाबा तुम्ही कोणाचे तरी जवाई? तुम्ही हो बाबा? तुम्ही जावाई जावाई जावाई. इकडे बाबा साऊंडवाले बाबा एकदम साऊंड चांगला आहे. लोळ नका घेऊ. जाताना तुमचे पप्पीच घेतो एवढा चांगला साऊंड आहे. अजिबात लोळ नका घेऊ. हा तुम्ही जवाई कोणाची तरी? जवाई जवाई. तुम्ही हो बाबा? जवाई. तापकेरे साहेब जवाई. ठाकरे साहेब जवाई 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 जवाई. हा विठू माझा लेकुरवाडा न्या म्यापासून न्या म्यापासून. इकडे सगळे गंभीर बाबा जावाई. मी कोणाचा तरी जवाई. फोटोग्राफर महोदय फोटो काढले का माय चांगले? जावाई तुम्ही कोणाचे तरी जवाई. आणि जवाई एक नंबरचा लुचाळ माणूस. एक नंबरचा. आणि या गावचा जवाई बाहेर देशात असते. बाहेर देशात. आणि आमचे पोरं फोन करते जवाई बुवा बाबांचा पुण्यस्मरण आहे तुम्ही आला पाहिजे. जवाई बुवा म्हणते आय एम टू बिझी. माझं जमणार नाही. अशा वेळी बाई फोन लावते. या बाईचं दोन गोष्टीवर लय प्रेम असते. पहिलं प्रेम जवायवर. नाकीचा मोती ठेवी गहाण सासू राखे जवायाचा मान. दुसरं प्रेम दुधाच्या साईवर. आमच्यासारखे वारकरी लोक जर याच्याकडे चहा प्यायला गेले आणि चहा दूध टाकला जर दुधाची साय पडली ना थुकता थुकता थुका थुकून देईन पण दुधावरची साय कधी पडू देणार नाही. एवढं याचं दुधाच्या साईवर प्रेम. अशा वेळेस सासूबाई फोन करते जवाई बुवा तुम्ही आला पाहिजे. जवाई बुवा म्हणते मी 12 वाजता एअरपोर्टला लँड होईल. 2 वाजता तुमच्यामध्ये येईल. 2:30 वाजता जेवण करायला आणि 3 वाजता निघाल्याशिवाय राहणार नाही. आता जवायचा टाईट शेड्यूल लागला. ढोल ताशे दिंड्या गुलाल सगळ्याच्या सगळे जवायची वाट पाहून राहिले. या बाईना बालाजी केले. बासुंदी लाडू जिलबी केले. नऊवारी साडी नाकात नथनी झटका मारून जवायची वाट पाहून राहिली. आता एवढा मोठा येणार आहे जवाई आहे. त्याच्यासोबत इंग्लिश बोलायला कोणतरी लागन. मग अमेरिका सॉफ्टवेअर इंजिनियर याच्या सारख्या पांढऱ्या कपड्यातले आम्ही 1:30 वाजतापासून जेवायला बसलो. आमच्या समोर पात्रळ वाढलं. आम्ही त्या पात्राकडे मट मट पाहून राहिलो. 2 वाजले जवळ आला नाही. 2:30 वाजले जवळ आला नाही. 2:45 वाजले जवळ आला नाही. 3 वाजता सासूबाई अंदर जाते जवायले फोन लावते जवाई बुवा कुठपर्यंत आहे? जवाई बुवा म्हणते आय एम सॉरी. आय एम सॉरी म्हटल्यावर सासूबाई असाच मोबाईल घेते धाड कना पट्टे. आणि बाहेर आम्ही सगळे जेवायला बसलो असतो. आणि आमच्याकडे येतं मोठं मोठं डोळ्यानं पाहते. आणि आम्हाला म्हणते गिळा. आणि आम्ही एवढे बेशरम की आम्ही गिळायला लागतो. आणि अंदर गेल्यावर काय म्हणते स्वयंपाक वाया गेला. काय म्हणते स्वयंपाक? काय म्हणते स्वयंपाक? स्वयंपाक वाया गेला का? आम्ही जेवलो ना दादा. हा तुमचा संसारी असाच वाया जाणार आहे. हो नाही तरी संसार जाईल रे. हा संसार तुमचा वाया जाणार ना. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंधु तिले तिलम काष्टने पयाकृतम इक्षोभुलम तदाते पश्चात मानवी व्यक्ता. जाणून पाहिलं पाहिजे. आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात मकरंदाय पण दिसत नाही. फुलात मकरंदाय पण दिसत नाही. लाकडात अग्नी आहे पण दिसत नाही. उसात गोळवाय पण दिसत नाही. दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा? फुलात मकरंदाय वाज घेऊन पहा. फुलात मकरंदाय वाज घेऊन पहा. लाकडात अग्नी आहे घर्षण करून पहा. दुधात लोणी आहे मंथन करून पहा. उसात गोळा आहे चाखून पहा. संतांची चांगल्या लोकांची संगत करा. दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कसा तो अभंगाच्या पहिल्या चरणात. नरदेहीचा मुख्य हाती स्वार्थ. नरदेहीचा हाती मुख्य स्वार्थ. नरदेहीचा हाती मुख्य स्वार्थ. नरदेहीचा हाती मुख्य स्वार्थ.
परमार्थ अनेक नाही बाधाधन अनेक नाही बाधाधन संत संगे हाच संत संगे हाच नाही बासाद अनिक नाही बा हे साधन सा नर देई काच मुख्य स्वार्थ संत संगे करी परमार्थ संत संग करी परमार्थ संत संग करी परमार्थ नर देहीचा हाची स्वार्थ संत संग करी परिमार्थ संत संग करी परिमार्थ संत संग करी परिमार्थ परिमार्थ नरदेचा हाची स्वार्थ हाची म्हटला म्हणजे सकारात्मक आहे सकारात्मक स्वार्थ कुठं पाहायला पाहिजे सकारात्मक स्वार्थ स्वतःच्या स्वार्थात नव्हे तर दुसऱ्याच्या स्वार्थात पाहायला पाहिजे जो मेरा मेरा करता है भगवान उसको मारता है लेकिन जो तेरा तेरा करता है भगवान उसको तारता है मेरा मेरा म्हटला ना राम शब्द तो राम र हा शब्द राम नावात वजन आहे राम नावात ताकद आहे रामाच्या नावानं दगड करायला लागले लंकेच्या लोकांची बिप्पी वाढली लंकेच्या लोकांना वाटलं ये राम तो मायावी है अगर इसके नाम से कर पत्थर धरते भगवान कैसा होगा राजा कैसा होगा लंकेच्या लोकांची बिप्पी वाढली रावणाला रात्रीत तवंडी दिली आपण समुद्र सपाटीवर जाऊ आपण दगड तरून दाखवू रावण निघाला प्रजाजन निघाली रावणानं मोठा दगड घेतला दगडावर रावण दगड घेतला दगड टाकला दगड तरला लंकेची प्रजाजन खुश झाली अपना भी राजा अच्छा है अपना भी रावण अच्छा है रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते आणि विचारते रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला दगड तरला कसा रावण सांगते मी दगड जरूर टाकला पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर हे राम नावा ताकद होती दादा तो राम घ्यायचा आणि रामाशिवाय पर्याय नाही आहे आणि जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्याच्यात राम नाही आहे आयुष्याला आराम लागत तर राम म्हटला पाहिजे आणि आयुष्याला पूर्ण विराम लागत तर राम नाही म्हटला पाहिजे म्हणून शेवटच्या क्षणी म्हणू लागते राम नाम जोरानं म्हणा राम नाम सत्य है जोरानं म्हणा की राम नाम म्हणत जावा प्रॅक्टिस होते दादा प्रॅक्टिस होते हे माझ्या हातात घड्याळ आहे माझ्या का दलिंदर मित्रानं मला दिली आहे हे घड्याळ टायटनची हे पल्सवर घड्याळ चालते पल्सवर हे घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडते हे घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडते हे घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती आणि हे घड्याळ रामाच्या 24 तास जर दूर राहिली तर ही बी घड्याळ बंद पडती दादा रामाशिवाय पर्याय नाही आहे जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्याच्यात राम नाही आहे र हा शब्द 12 कडीमध्ये 27व्या ठिकाणी कितव्या 27व्या र नंतर तो आ शब्द दुसऱ्या ठिकाणी कितव्या दुसऱ्या म शब्द 12 खडीमध्ये 25व्या ठिकाणी कितव्या 25व्या 25 2 27 आणि 27 आणि 27 54 एका रामाची बेरीज किती झाली 54 मग एकदा राम म्हणत नाही आम्ही माझ्यातला राम आणि तुझ्यातला राम आत्मा आणि परमात्म्याचं मिलन 54 आणि 54 108 राम राम म्हटल्यावर 108 मण्याची माळ जपल्याचं पुण्य प्राप्त होते म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो दादा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नावाचं साधन अभंगाच्या दुसऱ्या चरणात अनिक नाही साधन अनिक नाही साधन अनिक नाही
नाही पासाधन अनिक नाही बा साधन अनिक नाही बा साधन मुखी हरी हरी स्मरण मुखी हरी हरी स्मरण अनिक नाही पासाधन अनिक नाही पासाधन मुखी हरी हरी स्मरण मुखी हरी हरी स्मरण अनिक नाही बा साधन अनिक नाही बा आलिक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण सोडे द्रव्य दाराशा द्रव्य म्हणजे काय तर पैसा दारा म्हणजे कोणतं लेकर बायको लहानपणी वाटावे त्या पोट्ट्याचे पेढे म्हातारपणी खावे त्याच पोट्ट्याचे जोडे तरुण आहे आदरणीय ज्यांनी कीर्तन घेतलं ते दिनेश दादा नळे तरुण आहे त्यांनी कीर्तनाचाच कार्यक्रम घेतला त्यांनी त्याचाच कार्यक्रम घेतला त्याचा त्याच्या मनात आणलं असते तिचा बी कार्यक्रम घेऊ शकले असते पण तिनं त्याचाच कार्यक्रम घेतला जो धनवान असेल तो कुलवान गुणवान आणि शिलवान असेल असं अजिबात होत नाही पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा पण आजकाल नाही राहिला तो गुंडा पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याच्या हाती हिरो हंडा जो मायबापाच्या मारते हांडा बायकोच्या समोर मिरवते गुंडा काय कामाचा असा गुंडा दादा तरुण आहे काय तरुणाची व्याख्या जो आरशात पाहते तो तरुण की ज्या तरुणाला रात्री आण लागते धरून तोच खरा तरुण आमचं तारुण्य केव्हा येतं शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येतं गणपती बसल्यावर 10 दिवस गणपती काय बसवते आरती एकाचेही पाठ नाही सुख करता दुःख करता कुठे गेलता कुठे हालता जाताना त्याला काय दम देते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी तू काही लोड नको घेऊ तू असाच पेत्रा आहे तू तर नाही राहणार मी तर येईनच भाऊ कोणतं तारुण्य या वर्षीच्या गणेशोत्सवात आमच्या पोट्टेनं आरत्या म्हटल्या वाट पाहे सजना संकष्टी पावावे अबे झाकण झुल्या वाट पाय सजना नसते बे वाट पाय सदना असते संकष्टी पावावे नसते संकटी पावावे असते ज्या ज्या गणपती मंडळाने या वर्षी तारखा गणपतीच्या ज्या गणपती मंडळाने या वर्षी आरत्या चुकवल्या ह्या गणपती मंडळाले या वर्षी पोत्यात टाकून 1 तास टाइम लावून हाणला पाहिजे दादा आपला गणेशोत्सव कळला पाहिजे तरुण नावात ताकद आहे का नावात ताकद आहे त्या स्वतःच्या जीवार्थणाला साजे स्वतःच्या जीवार्थणाला साजे हात तुटला तरी खंडला बाजे 2000 सैन्यावर म्हणता तुम्हाला तानाजे वाघाच्या तबल्यात घालून हात मोजतात त्यांचं नाव संभाजे एका झटक्यात सय्यद बंडाचा हात छातुना जीवाजे या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य त्याचं नाव छत्रपती शिवाजी दादा ते शिवराय घ्यायच्या नावात ताकद आहे आणि राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा असल्या पाहिजे मी तुमच्यावर जास्त बोलत नाही महिला मंडळावर 2 वर्ष आधी बोलायचो 2 वर्ष आधी माझे लग्न झालं जाताना मलाही घरीच जा लागते आणि आमच्या महाराज लोकांच्या बायका लय गरम असते आमच्या मिशा इथंच वर असते घरी गेल्यावर पुऱ्या सीट डाऊन असते म्हटलं हा आणि तसंही आता 3 महिन्यापासून मी याच्यावर बोलणं बंद केलं प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणते रिस्क कोण घ्या अजिबात आणि काको स्त्री सुंदर असते की माहित नाही स्त्री सुंदर असते की माहित नाही पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं त्यातल्या त्यात ते वासनेचं निखळ यंत्रणा होता माणूस म्हणून जगत असेल ना दादा ते खरं सौंदर्य असतं टाळ्या वाजवाले काहीच नाही वाटत टाळ्या वाजवाले काहीच नाही वाटत देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना अमेरिका जपानला गेल्या पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही पण आजकालच्या आमच्या माता भगिनी काकू मी तुम्हाला म्हटलं काकू लागले घ्याले मी बाईची गोष्ट करत नाही विदर्भातलं सांगून राहिलो म्हटलं आपली आई जरी किती सावळी असली
आपली आई जर एक दे सावळी असली, आपल्या आईच्या स्तनातलं दूध सावळं नाही. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती आहे जपली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही. आपली संस्कृती वाचवली पाहिजे. पण लाज वाटते. या माता भगिनीला म्हटलं डोक्यावर पदर घ्या, ह्या म्हणते आम्ही आधुनिक काय म्हणतो. अटलं पाहिजे, आधुनिकच अटलं पाहिजे. पण डोक्यावर पदर का घेतला पाहिजे. हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो आणि हा पदर जेव्हा इथं खोचल्या जातं, समोरून पोट झाकलं जातं, मागून पाठ झाकली जातं, याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतला जातो. पण लाज वाटते. या माता भगिनी नजर मारा. या माता भगिनी काही म्हाताऱ्या आजी आहे आणि या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यावर एवढं मोठं कुंकू आहे. आमच्या लहानपणी आमची आजी डोक्याला एवढं मोठं कुंकू लावत होते. कुंकुर्बे भगवान माझे कपाळी विराजमान. या जगतामधली सर्वात शेवटची पिढी आहे. ज्या पिढीच्या घरात गेल्यावर त्या घरची माय माऊली लुगड्या साडीत, कपाळाले कुंकू, भांगात गुलाल, हातात बांगड्या, पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्रासहित दिसते. याच्यानंतर या महिला मंडळच्या घरात जावा, याच्या घरचं महिला मंडळ सलवार, कुत्री आणि गाऊनवरच दिसल्याशिवाय राहत नाही. दादा सर्वात शेवटची पिढी आहे. लाज वाटते. आमच्या पोरीले म्हटलं कपाळाला टिकली लावत जाय. आमची पोरगी म्हणते कपाळाला टिकली लावत नसते म्हणते. जीन्स पॅन्टवर टिकली लावत नसते म्हणते. मग जीन्स पॅन्टवर का फक्त हॉटच लाल करता येते का दादा. लाज वाटते. स्वतःच्या संस्कृतीला लाज वाटते. सौभाग्यवती बाईले कपाळाला कुंकू लावायची लाज वाटते. अरे त्या मुसलमानाचा पोरगा दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असा. आमच्या हिंदूच्या मुलांना आणि मुलींना सकाळी त्या भगवंताकडे नतमस्तक होऊन कपाळाला टिक्का टिकली लावून येऊन बाहेर पडलं पाहिजे. स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे. पण लाज वाटते. आणि कपाळाला टिक्का टिकली लावायची लाज वाटत असाल तर स्वतःचा DNA चेक केला पाहिजे. लाज वाटते. कपाळाला टिकली लावायची लाज वाटते. नवरात्रीच्या 9 दिवसात आमची पोरगी पाठ उघडे ठेव ठेव बाहेर जाते. आणि पोरीचा बाप काय म्हणते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते, आणि काय माई पोरगी दिसते. आणि पोरगी 9 दिवसानं जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजते. दादा हा कोणता मोबाईल आहे. आयफोन. हे बरं माहित तुला आयफोन. हा किती रुपयाचा आहे. किती रुपयाचा आहे. 1 लाख 1.5 लाख. मोबाईल महाग आहे ना. महाग. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता याला कवर घातल्यावर सुरक्षित आहे. कसं काय महिला मंडळ. कवर घातल्यावर ना समजलं असं तर पाहिजा, नाही तर जेवण आहे कार्यक्रम झाल्यावर काही अडचण नाही. अरे ज्या गोष्ट झाकली असते ना ते नेहमीच सुरक्षित असते. आणि जे उघडं असते ना दादा त्याच्यावर माशा नक्की बसत असते. पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले, लहान लहान मुलींवर बलात्कार झाले, 80 वर्षाच्या म्हातारेवर बलात्कार झाले, तेव्हा कुठं उघडं नागळं होतं. नव्हतं उघडं नागळं. दुर्धनाले म्हटलं या रास्व आहेत म्हणून 5 चांगले माणसं शोधून आण. दुर्धनाले दिसले नाही. दुर्धनाचा चष्मा कौरवाचा होता. त्याच रास्व अर्जुनाले म्हटलं या रास्व आहेत म्हणून 5 वाईट माणसं शोधून आण. अर्जुनाले दिसले नाही. अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता. तुमचा चष्मा दुर्धनाचा कौरवाचा असेल. प्रत्येक माता भगिनीत ते वासनांद स्त्री दिसेल. आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल. प्रत्येक माता भगिनीत मा जगदंबा दिसेल. दादा आपली नजर आणि नजरिया तसा असला पाहिजे. स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे. पण लाज वाटते. कपाळाला टिकली लावायची लाज वाटते. आमच्या विदर्भात प्लॉटची खरेदी झाल्यावर त्या प्लॉटच्या खरेदीचे कागदपत्र आम्ही लॉकर मध्ये ठेवत असतो. कारण की तो प्लॉट आपल्या मालकीचा झाला असतो. जो प्लॉट मोकाट असतो त्याच्यावर कोणी आक्रमण करतो. लेट समजलं. घरी गेल्यावर समजून काय अडचण. अरे जर प्लॉटची खरेदी झाली आहे, प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. प्लॉटची खरेदी झाली आहे, हाताच्या बांगड्यात प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. प्लॉटची खरेदी झाली आहे, गळ्यात मंगळसूत्राच्या रूपात प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. जर आपल्या प्लॉटवर दुसऱ्यानं कोण आक्रमण केलं, आपला प्लॉट सांभाळायची आपली स्वतःची जबाबदारी असते. आपला प्लॉट आणि आपली संस्कृती जोपासायला पाहिजे. पण लाज वाटते. स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटते.
आपल्या लेकरावर योग्य वेळेवर संस्कार केला पाहिजे. कधीतरी आपल्या लहानशा लेकराला घेऊन जवळ बसलं पाहिजे. बेटा गुढीपाडवा याला म्हणतात, नागपंचमी याला म्हणतात, दिवाळी याला म्हणतात. पाडव्याचं महत्व हे आहे, भाऊबीज त्याच्यासाठी करतात. दिवाळी हा लक्ष्मीचा उत्सव आहे, अलक्ष्मीचा उत्सव नाही आहे. दिवाळी हा फटाके पोळाचा उत्सव नाही आहे. हे आमच्या लहान लेकरारे कळलं पाहिजे. आपल्या लेकरा योग्य वेळेवर संस्कार केले पाहिजे, नाही तर या संस्काराचे अंतिम संस्कार तुमच्या डोळ्या देखत झाल्याशिवाय राहणार दादा. आपले लेकर जपले पाहिजे. मला लाज वाटते, आमच्या मायबापाला फार सवय झाली आहे. आमच्या मुलीला आम्हाला मुलगा घडवायचा आहे म्हणते. मला सांगा, तुमच्या मुलीला जर मुलगा घडवायचा आहे, तुमच्या मुलगी दादा, तुमची मुलगी मोठी झाली, तुमच्या मुलीचं लग्न मुलाशी करणार आहे की मुलीशी करणार आहे दादा? मुलाशीच करणार आहे ना. त्याच्यामुळं स्वतःच्या मुलीला मुलगीच राहू द्या. आमच्या खेडे भागात जर पाहुणे आले, आमचा बाप काय करते, 10 रुपयाचा कल्लार देते, आमच्या पोट्ट्यापाशी देते. आमचं पोट्ट ते 10 रुपयाचं कल्लार त्या दूध भांड्यात टाकते, खळंग 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 वाजबत पाहुणे इथून घेऊन जाते. तेच 10 रुपये, तेच दूध भांड आमच्या पोरीपाशी द्या. आमची पोरगी काय करते, ते दूध भांडण 10चा कल्लार स्वतःच्या ओढणीत लपवते, घराच्या मागच्या दरवाजातून जाते. या घरची इज्जत, त्या घरची इज्जत, गावाची इज्जत आमची पोरगीच ठेवते. त्याच्यामुळं स्वतःच्या मुलीला मुलगीच राहू द्या. घरात जर 4 पाहुणे आले, तिला अंगावर ओळणी घेऊ द्या, तिला लज्जा हा शब्द शिकू द्या. नारी लज्जया साधुस्य क्षमया सरकमलेन नृपविमलेन धेनु शृंगेन कमलम भृंगेन नरो गुणेन शोभेन भवती. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सौंदर्य असेल ते लज्जा आहे दादा. स्वतःची संस्कृती आणि स्वतःचा धर्म जपला पाहिजे, स्वतःच्या धर्माबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. पण लाज वाटते. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते. पण आम्हाला स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान नाही, स्वतःच्या जातीचा स्वाभिमान आहे. आणि कोणत्या जाती पाडतो? माळी धनगर बंजारी तेली माळी नावी मांडगमे पदमारा आलो समजा कुंभार गळगळी चरकोशी लाडवानी पात्र चितारी रंगारी आणि ब्राह्मण समाज वाटले गेलं. पण आमचं जगणं हे नाही आहे. आमचं जगणं आहे सुखसुंदर बिजांड रक्तमल मूत्र शौचन ताण भूका सुख दुःख जन्म आणि मृत्यू. हे जगणं सोडतून जातीच्या माग लागतो. आजपासून ज्ञानेश्वर दादाच्या पुण्यस्मरणापासून याच्यानंतर परत कधी जर तुम्हाला कोणी जात विचारली, एका शब्दात सांगायचा, मी हिंदू आहे दादा. एवढाच परिचय सर्वांना काफी आहे. व स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे. पण लाज वाटते. काल परवा काही लोक श्रावण महिना येण्याची वाट पाहत होते आणि काही लोक जाण्याची वाट पाहत होते. आणि तो काय म्हणते, गुरुवार शनिवारी चालत नाही, न रविवारी येऊ दे. कोंबडीचं येऊ दे, बकरीचं येऊ दे, हरणाचं येऊ दे, नवे नवे गाईचं येऊ दे. आमच्या विदर्भातले गाडगे बाबा सांगतात, दादा गाईचं मांस, कोंबड्याचं मांस, बकरीचं मांस, हरणाचं मांस, आणि तुमच्या घरच्या लहान लेकराचं मांस. दादा स्वतःच्या घरचे लहान लेकर कापून खाल्ले काय हो? जराच तुम्हाला वाटत असेल हा धर्म आणि कीर्तन टिकलं पाहिजे. आज ज्ञानेश्वर नानांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज जर वाटत असेल कीर्तन आणि धर्म टिकला पाहिजे, आजच्या या कीर्तनातून एक तरी उठून म्हटलं पाहिजे की मी आजपासून पूर्णच्या पूर्ण शाकाहारी होतो. तेव्हा हे कीर्तन आणि धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही दादा. हो, म्हणजे टाळ्या वाजवा म्हणून नाही म्हटलंय, मला खालून कोणीतरी अपेक्षित आहे की जे आज म्हणान की आजपासून बा पूर्ण सोडतो. सोपान दादा नवछावर तुमच्यावर. या वर्षीच्या गणपती नवरात्रात बाबा आपण 2400 लोक निर्वेसनी केले. रोज कीर्तनात 11 जण नाही, कालच्या कीर्तनात 22 जण सोडले. मग आपलं ठरलं असते दुसऱ्या दिवसचं कीर्तन 23 जण जोपर्यंत खालून उठत नाही तोपर्यंत आपण काही समोर जायचं नाही. जोपर्यंत खालून 23 जण म्हणत नाही की आजपासून सोडतो तोपर्यंत आपण काही समोर बोलत नाही. साडे 9 कीर्तन बंद करतो मी दादा. ओ दादा 9:30 बंद करतो. हा ते काही होय. तुम्ही सोडता का आजपासून? गलत टायमिंग झाला वाटते याचा. कोण सोडते आजपासून?
पहिला कोण उठते हे फार महत्वाचं. तुम्ही तुमच्या इच्छा त्याला फोन करा. आजपासून काया पन्नीत येणं बंद होते आजच्या. कोण सोडते? अय मागचे खुर्चीवरचे कोण सोडते? आजपासून बंद. मला माहित आहे सीझन आहे तुमचं 18 पर्यंत, पण आजपासून बंद कोण करते हे फार महत्वाचं. या दादा या टाळ्या वाजवा दादासाठी. जोऱ्यानं वाजवा ना, पायदा हात तुटन नाही तर वाजवा. कोण अजून कोण सोडते? ताई आहे का? या ताई या ताई. आपल्याला हार लागन ना आता? आहे ना? आहे आपल्याला 22 हार पाहिजे म्हटलं. 22 नाही, आता 21च पाहिजे. या बाबा या इथं उभे राहा तुम्ही. इथं राहा. काय नाव तुमचं? अरे इथं मॅच गावचे कैलासराव इंगळे. या बा मॅच गावचे आहे. पुण्यात झाले का तुम्ही वास्तव? या ताई या. आता पाहिजे 20 जण. भूक लागली आहे, पटकन उठा, पटकन निपटून घेऊ. मागचे दुसऱ्याचं नाव नका सांगू, स्वतःच ठेवा झाकून. दुसऱ्याचं पाव वाकून बरोबर नाही. कोण सोडते? ये ना बेटा या. उठा पटकन उठा. 9:30 बंद करा लागते. बरं ठीक आहे. थांबा, तुमचं नाव सांगा. संगीताताई रोडगे. तुझं नाव बेटा? ऋतुजाताई बर्डे. हा, अजून कोण सोडते? हे दोघं सोडते का? हे आता आलेले हे दोघं? ते वेळेवर आले वाटते. मी थोडासा लवकर सुरू झालो तर काही अडचण नाही. बसा बाबा बसा. खुर्ची द्या ते पटकन. हा, कोण सोडते? अनिकेत घुले आले का? नाही का? 20 जण पाहिजे आपल्याला. 20 जण. ए मोबाईलवाले, खुर्चीवाले सोडता का आज? घरी विचारून आले का? घरी काय विचार लागते? असंच सोडा लागते. बायकोले विचारते सोडू का? तू म्हणशील तर सोडतो म्हणते, नाही तर नाही. कोणी सोडत नाही. नडे परिवारातलं तर सोडा. कोणी नडे परिवारातलं नाही. सगळेच माळकरी आहे. गड्यातच दाखवलंय ना सगळे मार्ग. जवई लोक. जवळ तर लपले असं ना. आता मंगांपासूनच लपले असं. बाबा कुठे? बाबा बुक्का लावाय. बुक्का कुठे? बुक्का द्या त्यांच्या. हा थांब. आजपासून इंगळे दादा, ताई अपुरी कुंकुला. ताई तुम्ही आजपासून तुम्हाला आदरणीय ज्ञानेश्वरांच्या पुण्यस्मरणापासून आजपासून अंडे, मटन, दारू, बिडी, सिगारेट, खर्रा, पान, बिडी काहीच खाता येत नाही. थांबा ना बाबा, विचारतो ना. आजपासून काहीच खाता येत नाही. हा नाही, याच्यात काही सूट पाहिजे काय? हा ते सुपारी गिपारी काही नाही. आजपासून घ्या बाबा. मला पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुमच्या गावात किती कीर्तन होते हे फार महत्वाचं नाही. किती पुण्यस्मरणाचे कीर्तन झाले हे फार महत्वाचं नाही. पण ज्ञानेश्वर नानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 3 लोक तर आपल्यामध्ये निर्व्यसनी होत आहे. हेच खरी बाबांना खरी श्रद्धांजली झाला. हा राष्ट्रधर्म टिकला पाहिजे. या वारकरी संप्रदायावर निष्ठा असली पाहिजे. यांना लावा. या वारकरी संप्रदायावर निष्ठा असली पाहिजे. राष्ट्रधर्मावर निष्ठा असली पाहिजे. ती निष्ठा कोणाला आहे? राष्ट्र आणि धर्म शब्दाला, निष्ठा शब्दाला. ज्याप्रमाणे या वारकरी संप्रदायावर निष्ठा आहे त्याप्रमाणे ते निष्ठा कोणावर असली पाहिजे. झालं? हार घालायला लेडीजला उठवा. द्या या पटकन या. विठ्ठल विठ्ठल या पटकन या. विठ्ठल 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 विठ्ठल
जावा जावा जावा. कुंडलिक वरदा हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठाला 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 विठाला. या वारकरी संप्रदायावर निष्ठा असली पाहिजे. आजच्या दिवसामध्ये आदरणीय बाबांना खरी पुण्यस्मरणाची स्मरांजली आहे. ही श्रद्धांजली कधी नव्हे ते कुठे दिली जाणारी श्रद्धांजली. या वारकरी संप्रदायावर निष्ठा असली पाहिजे. या राष्ट्र धर्मावर निष्ठा असली पाहिजे. धर्म हा शब्द आला की धर्म हा शब्द ज्या निष्ठेविना अपुरा आहे आणि निष्ठा ज्या धर्माविना अपुरा आहे ती निष्ठा कोणाला आहे. ज्याप्रमाणे तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाची निष्ठा या वारकरी संप्रदायावर आहे, ज्याप्रमाणे आपली सर्वांची निष्ठा या नारदाच्या गादीवर आहे, त्याप्रमाणे ती निष्ठा कोणावर असली पाहिजे. ती निष्ठा कोणाची आहे. 15 फेब्रुवारी 1689 धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना बांधून आणण्यात येत आहे. काय त्रास आहे माता भगिनी. ज्याप्रमाणे घरात काकडी सोलतात त्याप्रमाणे संभाजीराजेंचं रोज एक शरीर सोलण्यात येत आहे. रोज एक हात सोलायचा आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिकटा मिठाचं पाणी टाकायचं. रोज एक नख बाहेर काढायचा आणि कालचे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिकटा मिठाची पेंडी बांधायची. अंगावर उकडतं तेल टाकायचं, उकडतं पाणी टाकायचं. अंगावरचं मांस पूर्ण काटेरी चापकाने काढलाय. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावो संभा की आखे बाहेर निकाल लाव. असं म्हटल्यावर ते लाल कोळशामध्ये लाल झालेले आसंड घेऊन तो हाशाब त्या संभाजीराजेंकडे वाटचाल करतोय. त्या संभाजीराजेंचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पण हाशम म्हणतोय, ए संभा, ए संभा, क्यों मर रहा है संभा, क्यों मर रहा है. कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले रे संभा. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, हाशाम तुम अपना काम करो. असं म्हटल्यावर ते लाल झालेले आसंड संभाजीराजेंच्या डोळ्यासमोर येत आहे. संभाजीराजांना हाशम म्हणतोय, ए संभा, कुछ देर के लिए अपने आंखें तो बंद कर लो, मुझसे तेरा यह दर्द देखा नहीं जाता. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागेल. धाळ दिशा दोन्ही आसंड संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतं. सर्र आवाज येतो, तांबड्या रक्ताचा पोर व्हायला लागतो. संभाजीराजांच्या मुखात एकच शब्द आहे, जगदंबा, जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा संभा की जीवा बाहेर निकाल लाव. तेव्हा एवढी मोठी साखरदंड आहे, साखरदंडाला कडी आहे. कडी संभाजीराजेंच्या जिभेमध्ये टाकण्यात येतं. धाड दिशा झटका मारण्यात येतं. संभाजीराजेंची 1.5 हातची पहर आहे. माता भगिनी, ज्याप्रमाणे काकडी सोलतात त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे मिलीमीटर मध्ये करण्यात येतं. हार विणावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजीराजेंचं शरीर शिवतात. वळू तुळापूरला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते. आजही औरंगाबादला, आजही औरंगाबादला त्या औरंग्याची कबार जोर जोराने ओरडताय. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगरात. हे अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नहीं है, हे छत्रपती शिवाजीराजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है. हाच नेम आता न फिरे माघारे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. ज्याप्रमाणे त्या भक्ताची निष्ठा धर्मावर आहे त्याप्रमाणे या ज्ञानेश्वर दादांची निष्ठा कशावर आहे हो. या समाजातला प्रगतीशील शेतकरी नाही हो, प्रगती केलेला शेतकरी. या शेतकऱ्याची निष्ठा कोणावर आहे, त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. घरी आलेला बैल आहे, बैल कसायला गेला नाही पाहिजे, पण बैलाचं शेवटचं आयु योग्य व्यतीत झालं पाहिजे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर दादा बैल विकण्यासाठी जातात. पहिला माणूस आल्यावर म्हणतो बैल कितीला, हे म्हणतात 50,000ला. हे त्याला विचारतात तुम्ही तंबाखू खाता का,
तो म्हणतो मी तंबाखू खात नाही, हा म्हणतो तुला बैल देत नाही, नंतर 70,000 रुपये देणार आहे तो. हे त्याला विचारतात तुम्ही तंबाखू खाता का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही, हे म्हण तुला बैल देत नाही, शेवटी 1,00,000 रुपये देणार आहे तो. हेही त्याला विचारतात तुम्ही तंबाखू खाता का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही, बाजाराच्या अंतिम प्रसंगी 35,000 रुपये देणार आहे तो आणि म्हणतो की मी तंबाखू खातो. नाना त्याला बैल देतात. घरी गेल्यावर नानी विचारते बैल विकला का, हे म्हणतो बैल विकला. बायको विचारते बैल कितीला विकला, हे म्हणतात 35,000ला बैल विकला. बायको म्हणते ज्या बैलाची किंमत 50 होती तो बैल 35,000ला कशाला विकला. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात जेव्हा माझा बैल जुतल्या जाईल ना, जेव्हा माझा बैल नांदला जाईल ना, नांदता नांदता तंबाखू खाणारा 2 मिनिटासाठी थांबेल ना, तेवढ्या वेळात माझ्या बैलाला विश्रांती मिळेल. दादा ही खरी निष्ठा ज्ञानेश्वर दादाची त्या मुक्या प्राण्यावर होती. हो बाप गेला, मुलगा आहे, पण मुलाच्या जीवनातला दादा सर्वात मोठा मित्र असेल. बापाशिवाय मित्र नाही हो. जोपर्यंत बाप या हयात आहे तोपर्यंत त्या बापाला कडकडून मिठी मारा, बापाला धीर देणारा दादा. जोपर्यंत बापाची घराच्या बाहेर कोल्हापुरी असते तोपर्यंत ते घर दंदन करतं. एकदा का त्या घरची कोल्हापुरी गेली ना, ते घर सुन सुन झाल्याशिवाय राहत नाही. आज घरी गेल्यावर त्या बापाचा हात हातात घ्या, त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पहा. तुम्ही आज त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पाहणार नाही. शेवटच्या क्षणी तुमचा बाप मेल्यावर कोणीतरी म्हणतं तुझ्या बापाच्या अंगावर एक गळवा पाणी टाक, तेव्हा त्या बापाची पहाट तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहता रे. तो बापाचा आहे. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या बापाला कडकडून मिठी मारा. आयुष्यातलं सर्वात मोठं प्रेम त्या बापाविना कुठं मिळणार नाही हो. अरे तो बाप लहानशा मुलीला घेऊन जर कपड्याच्या दुकानात गेला, आमची मुलगी 900 रुपयाचा ड्रेस पसंत करते आणि बाप जेव्हा खिशात हात घालतो याच्या हातात फक्त 500 रुपये असतात, तेव्हा त्या बापाची घालमेल बघण्यासारखी असते. तेव्हा तो बाप काय म्हणतो, मुलीला घेऊन घरी जा, रात्री आल्यावर तुमच्यासाठी ड्रेस घेऊन येतो. हा बाप दिवसभर राबतो, रात्री जाताना तिच्यासाठी ड्रेस घेऊन जातो. घरी जातो तेव्हा मुलगी झोपली असते आणि मुलगी सकाळी शाळेत जाते तेव्हा आमचा बाप झोपला असतो. दादा सुनांनो, तुमची किंमत कुठपर्यंत आहे हो. जोपर्यंत त्या माहेरच्या घरात तुमचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमची किंमत आहे. एकदा का त्या घरच्या बाप गेला ना, ते घर सुन सुन झाल्याशिवाय राहत नाही. दादा आई म्हणते सर्वांच्या मुलीकडे मोबाईल आहे, सर्वांच्या मुलाकडे मोबाईल आहे, आपल्या मुलीकडे मुलाकडे मोबाईल नाही. असं म्हटल्यावर तो बाप जेवताना घास सुद्धा हात गिळत नाही हो. पण सोपान कनेरकर सारख्या माणसाकडे जाऊन 20,000 रुपयाची भीक मागणारा तुमचा बाप असतो. दादा तो बाप जाणायचा आहे. 70 वर्षाचा बाप आहे. तुला थुंकी आल्या बेतकाला. इथं जर थुकतो तो सून बोलल्याशिवाय राहत नाही, मुलग्या बोलल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी थळकत घराच्या बाहेर जातो, स्वतःची थुंकी फेकतो. अशा वेळी सोन्या नाण्यानं भरलेला हात जर आमच्या बापाच्या तोंडासमोर जात नसेल ना दादा, तर त्या बापाची आम्ही संतान होऊ शकत नाही हो. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्या बापाला कडकडून मिठी मारा. आयुष्यातलं सर्वात मोठं प्रेम त्या बापापाशी मिळाल्याशिवाय राहत नाही. पण तो 70 वर्षाचा बाप दिवाळीच्या दिवशी मुलं डोळ्यानं वाट पाहते, आता तरी माझी मुलगी येईल, आता तरी माझा मुलगा येईल, पूर्णाची पोळी भरवेल. पण ते मुलगी आणि मुलगा येत नाही. दादा तोच बाप होता जो हातात जिलबी घेऊन गावभर वाटत सुटला होता. माझ्या घरी महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणारा तो बाप होता रे. अरे त्या माय बापाचं नाक कटलं नाही पाहिजे दादा. घरावरचा भगवा झेंडा कधी कटला नाही पाहिजे. आमची मुलगी काही दिवसानं फोन करते, बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप
धाडकन तिथं कोसळतो, कारण की त्याच्या घरची लक्ष्मी आज गेली आहे, त्याच्या घरची इज्जत आज निर्माण झाली आहे. जो भाऊ बुलेट घेऊन गावभर फिरायचा तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही. जे माय किचनच्या बाहेर कधी न जायची, पोलीस बूट घालून जातात आणि विचारतात मुलगी आजच गेली की याच्या आधी सुद्धा जायची. आई निरुत्तर होते. मुलींनो, प्रेम तर त्या मायबापाने केलं होतं रे, पण काल परवा आलेला प्रियकर आमच्यासाठी एवढा काही महत्वाचा होऊन जातो. मुलींनो, त्या कॅफेडे मधले किती कॉफी पेले, त्या कॅफेडे मधले किती कॉफी पेले, पण त्या मायच्या स्तनातल्या दुधाची बरोबरी ते कॅफेडेची कॉफी करू शकत नाही दादा. एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे. मुलींनो, तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे की त्या 1500 रुपयाच्या ओयो हॉटेलमध्ये गुंडाळला जाईल. एवढी इज्जत तुमची स्वस्त नाही आहे हो. तुमची इज्जत तुमच्या माय बापानं वाढवलेली इज्जत आहे. आम्ही कोणाच्या तरी घरची सून काय होतो, कोणाच्या तरी घरचे सासू काय होतो, त्या घरचे सासू सासरे अडगडीच्या रूम मध्ये वृद्धाश्रमात टाकतो. आणि तेच मायबाप दिवाळीच्या दिवशी मुलमुल डोळ्यानं वाट पाहते, माझी मुलगी येईल, माझा मुलगा येईल, पण कोणीच येत नाही दादा. अरे घरात कुत्रे पोसता का कुत्रे, त्याप्रमाणे आपले मायबाप पोसा हो. कुत्रा आशीर्वाद देणार नाही दादा, पण मायबाप आजन्म आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. या वर्षीचं पुण्यस्मरण कीर्तनाच्या रूपानं झालं. याच्या वर्षीच्या नंतरचं पुण्यस्मरण मातृपितृ कृतार्थ दिन म्हणून आपल्या समोर ज्ञानेश्वर दादांचं राहणार. दादा, जरी पोखले शरीर तरी ते केव्हाही जाणार. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. सोपान कनेरकरचं कीर्तन ऐकलं, आज घरी गेल्यावर काय करायचं, जिथं झोपता की नाही झोपता तिथं सगळ्यात वरत लिहायचं काय, मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय, मरा लागते. काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीले मिस कॉल देण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिले पाहिजे, कारण की मरा लागते. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मी तर येपर्यंत मला 1000 लोकांचे फोन आले, पण जाताना मला एकही जण फोन करणार नाही, महाराज तुम्ही कुठं आहे दादा. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. जरी पोखले शरीर तरी ते केव्हाही जाणार. काल परवा अमरावतीला यमराज आले, सोपान म्हणे चला. मी म्हटलं चलताय काय, म्हटलं पहिल्यांदा अमरावतीत आले, आलूबोंडा गिलावडा रस्सा खाऊन जा. त्यानं खाल्ला, निवांत झोपले. तेवढ्या वेळात मी त्याचा लॅपटॉप ओपन केला. लॅपटॉपवर पाहतो तर सगळ्यात वरतं नाव होतं माझ्या सोपान कनेरकर. मी ते नाव तिथून कट केलं, सगळ्यात खाली पेस्ट केलं. यमराजजी थोड्या वेळानं उठले, वा 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 सोपानजी मस्त जेवण चहा नाश्ता झाला, मी लय खुश आहे म्हणे. मॅम म्हटलं काय करता, काही नाही म्हणे, आजच्या दिवसाची सुरुवात वरून नाही तर खालून करतो म्हणे. दादा, जरी पोखले शरीर तरी ते केव्हाही जाणार. काल परवा घराच्या बाजूनं काही पोरं चिंचेच्या झाडाला दगड मारत होते, आणि चिंचेचा नेम हुकला की त्याच्या माग शिवी द्यायचे. च्या मायला नेमच हुकला, पुन्हा दगड मारायचे, पुन्हा शिवी द्यायचे, आणि शिवी पुन्हा तेच द्यायचे. च्या मायला नेमच हुकला. बाजूनं साधू ऐकत होते, याच्या नंतर जर तुम्ही शिवी दिली, मी तुम्हाला शाप देऊन भस्म केल्याशिवाय राहणार नाही. ते विदर्भातले पोट्टे बापाचं ऐकत नाही तर शापाचं थोडी ऐकते. त्यानं पुन्हा दगड घेतला, पुन्हा मारला, पुन्हा नेम हुकला, पुन्हा पुरायनं शिवी दिली. च्या मायला नेमच हुकला. साधूनं कमंडलोत पाणी घेतलं, पोट्टेच्या अंगावर मारलं, वरतून वीज कळली, साधूच्या अंगावर पडली. साधू जागच्या जागी मेला. वरतून यमराज्य म्हणते च्या मायला नेमच हुकला. जरी पोखले शरीर तरी ते केव्हाही जाणार. जनार्दन स्वामीचं शेवटचं आयु आहे. जनार्दन स्वामी नाथ महाराजाला आवाज देतात, हे नाथा इकडे, त्या पलंगाच्या खाली कितीतरी दिवसाचं ते थुंक मला पात्र आहे, ते थुंकीचं मला मूत्राचं पात्र घे, गावाच्या बाहेर कुठंतरी फेकून दे. नाथ महाराज ते कमंडलो घेतात.
येतात, दरवाजात जातात आणि एवढं मोठं वर्षाचं थुंकी मलमूत्राचं पुत्र दादा आपल्या तोंडाला लावतात. तेवढ्याच वेळात इंद्र जयेंद्र महेंद्र येतात आणि म्हणतात, हे नाथा थांब, हे बघ तुझ्यासाठी आम्ही अमृताचं कलश आणलाय. तेव्हा नाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात उत्तर देतात. जनार्दनाचा एका मने, जनार्दनाचा एका मनेरा, जनार्दनाचा एक म्हणे, जनार्दनाचा एक म्हणे, संता पायी ठाव देणे, संता पायी ठाव देणे, अनिक नाही बा साधन, अनिक नाही बा साधन, संता पायी ठाव देणे, संता पायी ठाव देणे, अनिक नाही पासाधन, अनिक नाही पासाधन. मुखी हरि स्मरण, मुखी हरि स्मरण, मुखी हरि स्मरण, मुखी हरि स्मरण, अनिक नाही बा साधन, अनिक नाही बा साधन. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार हरे हरे ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार जय कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार कुमाई, विठोबार कुमाई. हो 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 हो. जनार्दनाचा एका म्हणे, हा जनार्दनाचा एका मने जनार्दनाचा एक म्हणे, जनार्दनाचा एक म्हणे, एका म्हणे जनार्दनाचा एका म्हणे, जनार्दनाचा एका म्हणे, जनार्दनाचा एका म्हणे, जनार्दनाचा एका म्हणे, संतापायी ठाव देणे, संतापायी ठाव देणे, अनिक नाय पासाधन, साधन अनिक नाय पासाधन. संतापायी ठाव देणे, संतापायी ठाव देणे, अनिक नाही पासाधन,
साधन आणिक नाही साधन मुखी हरी हरी स्मरण मुखी हरी हरी स्मरण मुखे हरी हरी स्मरण मुखी हरी हरी स्मरण अनिक नाही साधन साधन अनिक नाही साधन ज्ञानेश्वर थांबा थांबा ना. प्रस्तुत कीर्तन सेवा भारत मातेच्या प्रभू रामाच्या चरणी अर्पित करतो. आजची चांगली कीर्तन सेवा ज्ञानेश्वर माऊली केलं असतं, पण आदरणीय गंभीर बाबा कितीतरी दिवसानं माझ्या कीर्तन सेवेत आहे. आदरणीय बाबा, मी कोण्या शिक्षण संस्थेत शिकायला न गेलेला विद्यार्थी आहो, पांदीनं आलेला कीर्तनकार आहो. सध्या हायवेवर माझ्या बरं जमून राहिला आहे, त्याच्यामुळे आपला आशीर्वाद राहो. आपण सर्वांनी आजची कीर्तन सेवा पार पडली. मी या वर्षी आलो, मी पुढच्याही वर्षी येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली